नमस्कार, योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत किशोरी मुलींची बैठक आणि ही डिसेंबर महिन्याची बैठक आहे। तर चला आपण सुरुवात करूया। विषय आहे स्वच्छ पाणी आणि पाणीजन्य आजार। पहिलं, स्वच्छ पाणी म्हणजे काय? ज्या पाण्यात जंतू, मळ, रसायने, दूषित पदार्थ नाहीत आणि जे पिण्यास सुरक्षित आहे तेच स्वच्छ पाणी। अशा पाण्यामुळे शरीर निरोगी राहते आणि आजार कमी होतात। दुसरं, स्वच्छ पाणी का महत्त्वाचे आहे? शरीरातील सर्व क्रिया व्यवस्थित चालतात। दुसरं, पचन चांगले राहते, त्वचा, केस, रक्त यांचे आरोग्य सुधारते, पाणीजन्य आजारांपासून बचाव होते, मुलं आणि किशोरीमध्ये कुपोषण कमी होण्यास मदत होते। तिसरं, पाणीजन्य आजार म्हणजे काय? दूषित पाणी पिल्याने होणारे आजार म्हणजे पाणीजन्य आजार। यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस, परजीवी पाण्यातून शरीरात जातात। चौथं, पाणीजन्य आजारांची लक्षणे। पहिलं, जुलाब अतिसार, दुसरं उलटी, तिसरं पोटदुखी, चौथं ताप, जास्त थकवा, शरीरात पाणी कमी होणे, डिहायड्रेशन, वजन कमी होणे, ही पाणीजन्य आजाराची लक्षणे आहेत। 5. सामान्य पाणीजन्य आजार। पहिलं, अतिसार जुलाब, डायरिया, दूषित पाणी पिल्याने तीव्र जुलाब होतात। दुसरं, कॉलरा, थोड्याच वेळात जास्त पाण्यासारखा जुलाब धोकादायक असतो। टायफॉइड, दूषित पाण्यातील जंतूमुळे ताप, पोटदुखी होते। चौथं, हेपॅटायटिस A/E, जॉन्डिस, डोळे व त्वचा पिवळी पडते। 5. पोटातील कृमी वर्म इन्फेक्शन, पोटात कृमी वाढून कमजोरी आणि ॲनेमिया होते। 6. पाणीजन्य आजार कसे टाळायचे? पहिलं, पाणी उकळून पिणे, पाणी किमान 10 मिनिटे उकळावे। दुसरं, थंड झाल्यावर पाणी झाकून ठेवावे। दुसरं, घरातील पाण्याची स्वच्छता। पहिलं, विहिरी/नळाचे पाणी स्वच्छ ठेवणे, टाक्या स्वच्छ धुणे, साठवलेले पाणी झाकून ठेवणे, लहान मुले व प्रौढांनी थेट नळाचे पाणी पिऊ नये। तिसरं, पाणी हाताळताना काळजी घ्या, पाणी काढण्यासाठी स्वच्छ डाव/भांडे वापरणे। दुसरं, हात स्वच्छ असणे, पाणी पिताना ग्लास स्वच्छ असणे। चौथं, दूषित पाणी टाळणे, घाणे, नाले, गटाराजवळचे पाणी पिण्यायोग्य नाही। पावसाचे साठवलेले पाणी, रस्त्यावरचे बर्फाचे गोळे, कापूस, सरबत या सर्व गोष्टींमध्ये दूषित पाण्याचा वापर जास्त प्रमाणात येत असतो। तर अशा प्रकारचे दूषित पाणी वापरू नये। 5. स्वच्छता पाळणे, हात धुणे, जेवणाआधी, संडासनंतर हात धुवायचे आहेत, शौचालय स्वच्छ ठेवणे, कचरा वेगळा ठेवणे, जुलाब झाल्यास लगेच ORS घ्यावे। आपण जी ही माहिती घेतलेली आहे ती तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा लिहू शकता। मी अशा पद्धतीने लिहिलेली आहे। आणि शेवटची आपण त्यांच्यासाठी एक लाईन, स्वच्छ पाणी आरोग्याचे रक्षण करते, दूषित पाणी आजार आणते। जे किशोरी मुली आहेत त्यांच्यासाठी आपण थोडक्यात अशी माहिती लिहू शकतो। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।